प्रभू श्रीराम काळजावर हात ठेवून विचार करत असतील, हेच का आपले नाशिक, जिथे कधी वृक्षांच्या गर्द छायेत पाखरांचा किलबिलाट होता, तिथे आज फक्त धुरांचे लोट आहेत. ज्या गोदावरीला आपण माता म्हणतो, तिथे आज तुम्ही केर कचरा करून ठेवला आहे. ही फक्त एक कल्पना नाही, तर आजच्या वास्तवाचं भयानक दर्शन आहे. गोदावरीमध्ये जे साचलेलं निर्माल्य आहे, ते निर्माल्य कुणी टाकलं? याकरिता राक्षस आले नव्हते. हे मानव निर्मित निर्माल्य आहे. हे तुम्ही आम्ही टाकलेलं आहे. आणि ज्या प्रभू रामचंद्रांनी येथे येऊन राक्षसांचा संहार करून तपोभूमीमध्ये तप करणाऱ्या ऋषी मुनींचं रक्षण केलं, त्याच तपोभूमीचं आज उद्ध्वस्त झालेलं चित्र प्रभू रामचंद्राला ज्यावेळेस पाहायला मिळेल, त्यावेळेस त्यांच्या मनातून काय निघेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नाशिककरांनाच नव्हे, या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या संपूर्ण भारतातील जनतेला आवाहन करू इच्छितो की तपोवन तपोभूमी ही तुमची तपोभूमी आहे. तुमच्या आराध्य दैवतानं वनवास काळाच्या दरम्यान ज्या ठिकाणी वास केला, त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे. याच विषयावर आधारित आपलं फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत तपोवनची आर्त हाक. जर प्रभू श्री रामचंद्र पुन्हा नाशिकमध्ये अवतरले तर ही व्हिडिओ मालिका आपल्यासाठी घेऊन येतात. मायबाप प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आमच्या नवोदित कलाकारांनी प्रबोधनपर एक नवं पाऊल उचलण्याचा जो संकल्प केला आहे, त्या संकल्पाला तुम्हा सर्वांनी भरभरून दाद द्यावी. आपण सुद्धा पावलावर पाऊल ठेवून त्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती. नमस्कार.